कारण काय होतं माहितीये का, आपलं जे बँक बॅलन्स असतो, आपण जेव्हा आपले काहीतरी आपल्यावरती प्रॉब्लेम येईल त्यासाठी आपण काय करतो बँकेमध्ये पैसे साठवून ठेवत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण ते पैसे सर्व त्यावेळेस काढतो. तसंच सेवेचं असतं. आपण जेवढी काही सेवा करतो ती आपल्या खात्यावरती जमा होत असते. भलेही कुठली इच्छा पूर्ण नाही होत, तरी पण महाराजांकडे त्याचा हिशोब असतो. कारण महाराज त्यांच्याकडे काहीच ठेवीत नाही. तुम्ही स्वामी चरित्रामध्ये बघितलं असेल, की चोळाप्पा महाराजांचं ज्यावेळेस चोळाप्पा महाराजांना स्वामींना नाम करायचं होतं, त्यावेळेस त्यांनी खूप सेवा केलेली असती. त्यावेळेस महाराज स्वतः त्यांच्यासाठी झोळी उचलतात, भिक्षा मागतात आणि म्हणतात, "चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. जे काही तुझं ऋण होतं, तू आमची सेवा केलेली आहे, ते सर्व काही ऋण तुझं फिटलं आहे. ही झोळी घे आणि आता तू जा." असं महाराज म्हणतात. त्यामुळे महाराज व्याजासकट पुन्हा आपल्याला करत असतात आणि संकटाच्या काळीच आपण केलेली ही सेवा आपली कामं येत असते. त्यासाठी जेव्हा